धन निरंकारजी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी। कीर्तन म्हणजे हे नवविधा भक्ती प्रकारातील एक प्रकारचा भक्तीच होय। वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाला खूप विशेष महत्त्व आहे। भगवंताचे नामस्मरण करणे, भगवंताचे भजन करणे, संतांच्या अभंगांचं निरूपण हा अंतर्भाव या कीर्तनाच्या माध्यमातून होत असला तरी महाराष्ट्रामध्ये कीर्तनाला विशेष महत्त्व दिलेलं आहे। कीर्तन म्हणजे अभंगाचे गायनासहित केले जाणारा निरूपण म्हणजे कीर्तन होय। अशा कीर्तनाला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष स्थानमान दिले। महाराष्ट्रामध्ये अशा कीर्तनाचे अनेक प्रकारचे कीर्तन आहेत। नारदीय कीर्तन आहे, रामदासी कीर्तन, गाडगेबाबा कीर्तन, हरिदासी कीर्तन असे अनेक प्रकारचे कीर्तन आपापल्या संप्रदायानुसार विभागले गेले आहेत। लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडी। टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांसहित कीर्तन केले जाते। कीर्तन करीत असताना कीर्तनकारांनी कमर बांधण्याची ही प्रथा आहे। म्हणून डोक्यावरती फेटा, अंगावरती अंगरखा आणि धोतर व तसेच उपर्ण ही कीर्तनकारांची विशेष वेशभूषा आहे। म्हणून या संप्रदायामध्ये वेशभूषेला खूप महत्त्व दिलेले आहे। कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी मध्यभागी उभं राहावं लागतं। कीर्तनकाराच्या मागे अर्धवर्तुळाकार या पद्धतीने उभे राहतात आणि कीर्तनकाराच्या समोर दोन्ही बाजूस पखवाज वादक उभे असतात। वीणेकरी वीणा घेऊन कीर्तनाच्या रुपळीला सुरुवात करतात। जय जय रामकृष्ण हरी या भजनाने कीर्तनाच्या रुपळीला सुरुवात होते। त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं रूप पाहता लोचनी हा अभंग होतो। यानंतर जय जय विठोबा रखुमाई भजन होते। या भजनानंतर कीर्तनकारांनी वीणेकरांच्या जवळचा वीणा आपल्या हातात घ्यावं आणि वीणेकरी कीर्तनकाराच्या पाया पडून आपल्या टाळकऱ्यांच्या जागी जाऊन उभे राहतात। कीर्तनकारांनी कीर्तनाच्या रुपळीला सुरुवात करते वेळेस जय जय रामकृष्ण हरी या भजनाने सुरुवात करतात। यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग रूप पाहता लोचनी हा अभंग घेऊन कीर्तनकारांनी पुन्हा जय जय रामकृष्ण हरी अभंग घेतात। यानंतर कीर्तनाला निरूपणासाठी नियोजलेले अभंग कीर्तनकारांनी घ्यावं लागतं आणि निरूपणासाठी अभंग घेतल्यानंतर जय जय विठोबा रखुमाई हा भजन होतो। यानंतर टाळकऱ्यामधील दोघे जणांनी या अभंगाचा प्रथम चरणाची चाल म्हणावी लागते। गायनाच्या रूपाने स्वर तालामध्ये या अभंगाचं प्रथम चरण गायन करावं लागतं आणि गायनानंतर विठ्ठल विठ्ठल असा भजन होतो आणि विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना टाळकरी येऊन कीर्तनकाराच्या जवळचा वीणा घेऊन कीर्तनकारांना प्रदक्षिणा घालून कीर्तनकाराच्या डाव्या बाजूला रांगेमध्ये शेवटी जाऊन उभे राहतात आणि त्यावेळेस कीर्तनकारांनी आपल्या गळ्यातला उपर्ण आपल्या कमराला बांधून अभंगाचं निरूपण करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतात। निरूपणासाठी निवडलेला अभंगाचं भावार्थ सांगितलं जातं आणि या भावार्थामध्ये अनेक संत साहित्यातील, अनेक वेदामधील, उपनिषदामधील, अनेक भगवद्गीतेमधील अनेक श्लोक निवडून या ठिकाणी मांडावे लागतात। अभंगाच्या मध्ये ध्रुपद झाल्यानंतर जय जय विठोबा रखुमाई भजन चालते। भजन झाल्यानंतर मध्यंतर चाल दिली जाते। त्या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणाचं मध्यंतर चाल म्हटली जाते। चाल म्हटल्यानंतर अभंगाचा उत्तरार्ध भाग चालू होतो। संसारातील अनेक दृष्टांत त्या ठिकाणी देऊन लोकांना, समाजांना या संतांच्या अभंगाचं अर्थ सरळ रूपाने बसलेल्या समाजाला कळावं, अनेक सरळ उदाहरणे देऊन, अनेक संसारातील दृष्टांत देऊन त्यांना पटवून सांगावं लागते। आणि यानंतर अभंगाचे सर्व ओवी झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम हा भजन चालतो। यानंतर तुकाराम तुकाराम भजन झाल्यानंतर शेवटची चाल म्हटली जाते। शेवटची चाल हे भैरवी रागातून म्हटली जाते। कीर्तन परंपरेमध्ये शेवटची चाल हे भैरवी रागातच म्हटली जाते आणि शेवटची चाल झाल्यानंतर कीर्तनकारांनी पुन्हा एकदा अभंग सुरूपासून शेवटपर्यंत म्हणावं लागतं। यानंतर जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा भजन चालतो।
यानंतर विनवणीचे अभंग चालतात आणि यानंतर शेवट आरती होते. आरती झाल्यानंतर पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा गजरा सहित कीर्तनाला समाप्ती होते. अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरेची रूपरेषा अशा प्रकारे मांडली जाते आणि हा एक भक्ती प्रकाराचा हा एक सोपा मार्ग आहे. कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीचा अत्यंत लोकप्रिय आणि सोपा साधन म्हणजे हा एक नामसंकीर्तन साधन होय. म्हणून नामसंकीर्तनाला कलियुगामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. सर्वांचा पाप नाश करून सर्व जीवात्म्यांना मोक्ष प्रदान करणारा हा एक मार्ग आहे. आपल्या जीवनामध्ये नामसंकीर्तन हा मार्ग पत्करावा. धन्य निरंकार.